ग्राफियन फॉलिकल म्हणजे हे जे स्ट्रक्चर तयार होतं याला ग्राफियन फॉलिकल म्हणतात. हे आहे हे ग्राफियन फॉलिकल आहे. याला मॅच्युअर फॉलिकल म्हणतात आणि मॅच्युअर फॉलिकल बद्दलची इन्फॉर्मेशन आपण खाली घेतली. ते काय काय होते ते बघू आपण एकदा. एक ग्राफियन फॉलिकल कसं असतं, तर ग्राफियन फॉलिकलचे काही लेयर्स असतात. तर बाहेरचा लेयर लक्षात ठेवायचं, हा थिका लेयर असतो बाहेरचा, त्याला बाहेरच्याला म्हणायचं एक्सटर्नल आणि त्याच्या मधल्याला म्हणायचं इंटरनल. डायग्राम नीट बघा, घरी बघत जा आणि डायग्राम. तर थिका एक्स्ट्रा आणि थिका इंटर्ना अशा प्रकारे हे दोन लेयर असतात. त्याच्यामध्ये हा जो असतो हा आपला ग्रॅन्युलोसा सेल्स असतात. याला करोना रेडिएटा म्हणतात, जो की कुठे असतो हा करोना रेडिएटा बाहेरचा पोर्शन असतो ह्या ऊ साईडचा. याच्यामध्ये एक स्पेस असते ते लिक्विडची भरलेली असते, त्याला म्हणतात अंट्रम. आणि ही मधली जी सेल असते त्याला म्हणतो ऊसाइट म्हणतो, तिचं नाव असतं सेकंडरी ऊसाइट. ती कोणती असते? सेकंडरी ऊसाइट आणि ती एन असते. आणि तुम्हाला आधी सांगितलं की प्रायमरी ऊसाइट जी असते ती किती असते? 2n असते. म्हणजे प्रायमरी प्रिमॉडियल फॉलिकल वगैरे हे चाललाय प्रायमरी फॉलिकल. इथे जे मध्ये सेल असते ते किती असते? 2n असते आणि इथे किती असते? n असते, कारण इथे मिओसिस पार्ट 1 काय असतं? कम्प्लिटेड असते. तर एवढं आपण बघितलं होतं. तर हे लेयर तुम्हाला पाठ करायचे आहे. हा एक झोना पेलुसिडा एक आधी सुरुवातीला एक लेयर तयार होतो, तो सेलचा नसतो, तो एक लिक्विड असतो, सिक्रेशन असतं. नंतर काय आहे की थिका जो असतो लेयर, हा थिका आपला सेल्युलर लेयर असतो. नंतर हा ग्रॅन्युलोसा लेयर असतो. नंतर हा करोना रेडिएटा, हा डिस्कस फ्लोरँग्युलस हा लेयर असतो. जेव्हा अजून तुम्हाला डीप मध्ये जायला तर थोडा आपण सिलेबस कम्प्लीट करू. हा कॉलमस ऑर्फस वगैरे ते सांगितलं होतं की त्या दोघांना जे असतं म्हणजे झोना हेला ग्रॅन्युलोसा आणि हा जो मधला लेयर असतो ओसाइड वगैरे त्यांना काय म्हणतात? कॉलम ऑफ ऑर्फस म्हणतात. लिक्विडला सांगितलं होतं लिक्वर फॉलिकली म्हणतात. तर मला वाटतं हे झालेलं आहे आपलं. पुढे जाऊ जरा आज. नेक्स्ट पॉइंट बघू आज की ओव्हिडक्ट, फॅलोपियन ट्यूब आणि युटेराइन ट्यूब. ओव्हिडक्ट म्हणजे चांगलं माहिती आहे. ओव्हिडक्ट म्हणजे जे हे याला युटेरस म्हणायचं, ही वजायना आहे. नंतर हा सर्विक्स, हे फॅलोपियन ट्यूब आणि अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. तर आपण ह्या ओव्हिडक्ट म्हणजे याच्याबद्दल गप्पा करतो. याला ओव्हिडक्ट म्हणतात, फॅलोपियन ट्यूब म्हणतात किंवा युटेराइन ट्यूब म्हणतात. सर्व तिघांची नावं एकच. So there are pair of muscular duct laying horizontally over a peritoneal cavity. The proximal part of the tube lies close to the ovary and the distally it opens into uterus. तर जनरली थोडंसं डिस्क्रिप्शन दिलं आहे की पेरिटोनियल कॅव्हिटी असते, हॉरिझॉन्टल असे पेरिटोनियल कॅव्हिटी असते, त्याच्यामध्ये ही ओपन होते. ही पेरिटोनियल कॅव्हिटी असते युटेरसची. तर डायग्राम मध्ये सांगतो. डायग्राम कुठे गेली आता? हे बघा, ही आपली ओव्हरी आहे, ही ओव्हरी आहे, हे फॅलोपियन ट्यूब आहे, हे पेरिटोनियल कॅव्हिटी असते, इथे ओपन होते, याला पेरिटोनियल कॅव्हिटी म्हणतात ही. आणि दॅट्स ऑल, एवढंच हे ट्यूब असते, बस तेवढं लक्ष ठेवलं तरी चालेल. डिस्क्रिप्टिव्ह तर दिलेलं असतं कारण तुम्हाला ते शिकण्यास दिलंय. द प्रॉक्सिमल पार्ट ऑफ लाईज क्लोज टू द ओव्हरी. द प्रॉक्सिमल म्हणजे ओव्हरीचा पार्ट काय असतो? जवळ असतो. म्हणजे काय? तर प्रॉक्सिमल पार्ट म्हणजे काय? जो बाहेरचा प्रॉक्सिमल आणि अँटेरियर समजतो ना, तो बाहेरचा पोर्शन असतो तो काय असतो? ओव्हरीच्या जवळ असतो. म्हणजे अशा प्रकारे फॅलोपियन ट्यूब कशी झालेली असते? जवळ आलेली असते. तर तिच्या जवळ आलेली असते. द डिस्टिल इट ओपन इनटू युटेरस. आणि डिस्टिली इट ओपन म्हणजे प्रॉक्सिमल म्हणजे समजतंय तुम्हाला की हे ओव्हरी आहे, इथं हा प्रॉक्सिमल पार्ट अशा प्रकारे ओव्हरीच्या जवळ आहे आणि त्याचा डिस्टिल पार्ट कुठे कनेक्ट झालेला असतो? युटेरसला इथे. तर ही ट्यूब असते, तिचं ओपनिंग प्रॉक्सिमल असतं हे ओव्हरीला, डिस्टिल असतं युटेरसला. आणि इथे मग हे समजतंय ना काय सांगतो डायग्राम? तर ही मागची डायग्राम आहे. हे ओव्हरी आहे, हे प्रॉक्सिमल एंड आणि हे डिस्टिल एंड. प्रॉक्सिमल म्हणजे स्टार्ट आणि डिस्टिल म्हणजे एंड. तर प्रॉक्सिमल एंड ओव्हरीला असतं, डिस्टिल एंड युटेरसला असतं. ईच ट्यूब इज 10 आणि 20 सेंटीमीटर लेंथ. तर ते सेंटीमीटर मध्ये त्याची लेंथ दिली आहे की लेंथ किती असते लक्षात ठेवा. इंटरनली लाईन बाय सिलेटेड एपिथेलियम. तुम्हाला त्या ट्यूब मध्ये दाखवलं होतं मी व्हिडिओ मध्ये की जे हा अशा प्रकारचे हे याला फिंगर लाईक स्ट्रक्चर असतात. इथून ते जेव्हा इथे एंटर करतं ओहम, तेव्हा तिथे अशा सिलिया असतात. आठवतंय का? त्या सिलिया हालत असतात अशा आणि त्या ओव्हलला काय करतात असं पुढे पुढे सरकवतात. म्हणजे इथे असे हेअर लाईक स्ट्रक्चर असतात. आणि हेअर लाईक स्ट्रक्चर काय करतात? हेअर लाईक स्ट्रक्चर असे पुढे मागे हलतात, पुढे मागे पुढे असे हलत असतात. आणि ते हलतात म्हणजे ते कुठे असतात? इथे असतात. हे तुम्हाला व्हिडिओ दाखवलं होतं मी. याच्यामध्ये असे हेअर लाईक स्ट्रक्चर असतात आणि त्यातला हा जो ओव्हल येतो याला ते पुढे सरकवतात.
तर या हेअर लाईक स्ट्रक्चर ह्या ट्यूब असतात, त्याला सिलिया म्हणतात. त्याला काय म्हणायचं, हेअर लाईक स्ट्रक्चरला सिलिया. कुठे गेले, हे ते सिलिया असतात. ठीक आहे. तर त्या इपिथेलियल सेल म्हणजे लक्षात ठेवायचं, इपिथेलियल सेल हा एक सेलचा टाईप असतो आणि बॉडीमध्ये जी लायनिंग असतात, लायनिंग म्हणजे ट्यूबच्या मधल्या लायनिंग, ट्यूबच्या मधल्या लायनिंग म्हणजे काय, सर्वच म्हणजे आपल्या ह्या फॅलोपियन ट्यूब असेल किंवा मग आपल्या बॉडीचे इंटेस्टाईन आतडे असतात त्यांच्या मधल्या ट्यूब, तर सर्वांना काय असतं, इपिथेलियल सेल बसवलेला असतात. तर इपिथेलियल सेल हा मोठा ग्रुप ऑफ सेल आहे जो आपल्या बॉडी मधल्या सर्व ज्या ओपनिंग इंटरनल लायनिंग असतात, म्हणजे आपल्या इंटेस्टाईन, पोटातले जे आतडे त्यांच्या लायनिंग, मग श्वसनाच्या नलिकेच्या लायनिंग किंवा मग आपल्या ह्या फॅलोपियन ट्यूबच्या लायनिंग, तर ट्यूबच्या मॅक्झिमम लायनिंग ह्या इपिथेलियल सेलच्या असतात. आणि त्या सिलेटेड म्हटलं म्हणजे अशा प्रकारे ट्यूब असते, ती ट्यूब असते, ट्यूब मध्ये अशा प्रकारे हेअर लाईक स्ट्रक्चर असतात, त्याला म्हणायचं ह्या इपिथेलियल आणि ह्या सिलिया, तर त्याला सिलेटेड इपिथेलियल सेल असं म्हणतात. तर इट कॅन बी डिवाइडेड इंटू 3 पार्ट. तर ह्या फॅलोपियन ट्यूबचे 3 पार्ट्स पडतात. तर 3 पार्ट बघू आपण आता. तर पहिला असतो इन्फेंडिबुलम, अँपुला आणि इस्थुमस. तर डायग्राम जर असेल तर दाखवतो तुम्हाला मी की कशा प्रकारे ते असतं. तर डायग्राम मध्ये बघा दिसतंय का जमले डायग्राम. हे बघा, ही तुमची फॅलोपियन ट्यूब आहे, हिला फॅलोपियन ट्यूब म्हणतो आपण, आणि ही तिचं स्टार्ट एंड आहे, हे एंड एंड आहे. ते एवढं एक्झामला इम्पॉर्टंट नाहीये. एक्झामला काय महत्वाचं आहे, यामधल्या सेलला काय, यामधल्या वॉलला काय असतात म्हणून सिलिया असतात. ठीक आहे. तर सिलिएटेड इपिथेलियल सेल इथे याची ही ट्यूब मधली बनलेली असते. तर लक्षात ठेवायचं पहिला महत्व, यांना सिलिया असतात. सिलिया कशासाठी असतात, तर हे जे ओव्हल इथून हे ओव्हरी पाठवणार आहे त्याला पुढं इथे आणण्यासाठी, इथे युटेरस मध्ये म्हणजे गर्भाशयामध्ये आणण्यासाठी. महत्वाचा नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय की ह्या जे फॅलोपियन ट्यूब असते याचे पार्ट्स आपल्याला स्टडी करायचे. तर फर्स्ट पार्ट जो असतो त्याला इन्फंडिबुलम म्हणतात, जो की ओव्हरी जवळ असतो, दिसतो, याला इन्फंडिबुलम म्हणतात. नेक्स्ट पार्ट असतो अँपुला, की जो हा इथे बेंड करतो तो फॅलोपियन ट्यूब, त्याला अँपुला म्हणतात. आणि हा नंतरचा पोर्शन असतो इस्थुमस, की जिथं तो युटेरस कनेक्ट करतो. 3 पार्ट समजलेत. फर्स्ट पार्ट आहे इन्फंडिबुलम, जो इथे असतो, अँपुला की हा इथे असतो, आणि इस्थमस इथे असतो. हे डाऊट आहे. ट्यूबचे 3 पार्ट असे पार्ट करा तुम्ही. हे बघा, अँपुलाला तुम्ही अशा प्रकारे म्हणा, हा इन्फंडिबुलम, हा अँपुला आणि हा इस्थमस. ठीक आहे. तर मला वाटतं कळालं तुम्हाला कशा प्रकारे ते पार्ट्स असतात. इन्फंडिबुलम म्हणजे स्टार्टचा पार्ट होता. तर स्टार्टच्या पार्टला प्रॉक्सिमल फनेल असतं. फनेल म्हणजे काय, तर तुम्ही डायग्राम मध्ये नीट बघितलं असेल तर ते अशा शेप मध्ये असतं. ही ओरी असते आणि त्याला फनेल असतं. फनेल म्हणजे असं फनेल समजतं ना, त्याला आपण मराठीत काय म्हणतो, आपण त्याला, ते आपण याच्यासाठी यूज करतो ना, रॉकेल्स वगैरे टाकण्यासाठी, डिझेल वगैरे टाकण्यासाठी बघा, ते अशा शेपचं ते लिक्विड टाकण्यासाठी असतं, ते पकडायचं. फनेल बघितलं नाही का, फनेल. रॉकेल कशाने टाकतो आपण टँक मध्ये, एक असं इक्विपमेंट असतं असं टाकायला, तर त्याला फनेल म्हणतो आपण. किंवा जे तुमचं ते चक्की वगैरे असतं, एक चक्की, त्या चक्कीमध्ये असं शेप असतो ना, याला फनेल म्हणतात. तर हा असा शेप असतो इथे. हा इन्फंडिबुलम कसा असतो, मग असा शेप मध्ये असतो, फनेल लाईक शेप मध्ये असतो, म्हणजे असा असा असतो, आणि ते ओरी असते आणि तो छोटा होतो, याला फनेल म्हणतात. तर हा फनेल शेप असतो. प्रॉक्सिमल म्हणजे स्टार्ट एंड असतं, आणि पार्ट विथ ओपनिंग कार्ड ऑस्टियम, आणि याला जे ओपनिंग असते इथे ह्या फनेलला, म्हणजे इथे त्याला त्याला ऑस्टियम म्हणतात. ठीक आहे. तर इथे ओपनिंग असते आणि त्या ओपनिंगला ऑस्टियम म्हणायचं. त्याच्या बाहेर असे बोटांसारखे स्ट्रक्चर असतात, त्यांना म्हणायचं फिमरी. त्या फनेलच्या मधलं ओपनिंगला ऑस्टियम म्हणायचं, आणि फिंगर लाईक स्ट्रक्चर असतात बाहेरून असे, तर त्याला म्हणायचं फिमरी. ठीक आहे. तर हे फिमरी धीज लिस्ट वन इज लॉंग अँड कनेक्टेड टू द ओरी, आणि एक तरी म्हणजे असं त्यातला कनेक्शन कुठे झालेलं असतं, मिनिमम ओरीला कनेक्टेड असतं. ठीक आहे. हे जे बाहेर असे फिमरी आलेले असतात, आणि इथे हे ओपनिंग आहे, आणि हे जे
फिंगर लाईक कनेक्शन आहेत त्यांना फिमरी म्हणतात, ते ओव्हरीला अटॅच झालेलं मिनिमम एक तरी अटॅच झालेलं असतं. द सिलिया मुवमेंट ऑफ फिमरी हेल्प इन ड्रायव्हिंग द ओव्हुलेटेड ओव्हल ऑस्टियम. तर आता हे जे फिमरी असतात, तर फिमरीचे पार्ट असे असतात आणि यांना सिलिया असतात. ठीक आहे. तर हे काय करतात, हे ओव्हल इथून निघलं की त्या ओव्हलला हे फिंगर लाईक स्ट्रक्चर असे पकडतात आणि त्याला बरोबर हे जे ऑस्टिया असतं मध्ये याच्यात सोडतात. म्हणजे ऑस्टियामध्ये हे पाठवणं त्या ओव्हलला हे या फिंगर लाईक स्ट्रक्चरचं काय असतं काम असतं. म्हणजे फिंगर काय करतात, त्याला पकडतात आणि त्याला ह्या ऑस्टिया म्हणजे या ट्यूब मध्ये टाकतात. तर हे काम असतं त्या फिमरीचं. फिमरीचं काम असतं त्या ओव्हरीतनं जे ओव्हल महिन्याला बाहेर येणार आहे त्याला पकडणं आणि कोणाच्या मदतीनं तर त्याला सिलियाई असतात की ते त्याला पुढे ढकलतात आणि त्या ऑस्टियामध्ये टाकलं म्हणजे तो पुढे अँपुलाकडे जातो. आता पुढचा पोर्शन काय असतो, अँपुला, आणि पुढचा काय असतो मग इस्थुमस, आणि हे फिमरी आणि हे ओरी आहे. तर इन्फंडिबुलम समजलं. मग इन्फंडिबुलम म्हणजे काय, असं फनेल लाईक स्ट्रक्चर असतं, इथे ऑस्टियम असतं, हे बोटांना फिमरी म्हणायचं आणि ते ओरीला कनेक्ट झालेलं असतं. नेक्स्ट अँपुला. अँपुला म्हणजे काय, मग तो असं मिडल पोर्शन येतो याच्यानंतरचा हा जो पोर्शन असतो त्याला अँपुला म्हणतात. अँपुला मिडल पोर्शन असतो आणि त्याच्यामध्ये अँड स्ट्रेट पार्ट ऑफ ओव्हिडक्ट, म्हणजे हा थोडासा स्ट्रेट पार्ट ऑफ ओव्हिडक्ट म्हणजे काय की हा जो पोर्शन टर्न घेतो इथून हा अँपुला स्टार्ट होतो. तर फर्टिलायझेशन ऑफ ओव्हन टेक प्लेस. आता हा जो अँपुला असतो याच्यामध्ये काय होतं, या अँपुलामध्ये ऍक्च्युली इथे ओव्हिडक्ट, हा जो ओव्हिडक्टचा पार्ट आहे या फिमरी मधनं काय येतात, ओव्हल येतो, या युटेरस मधनं काय येतो, स्पर्म येतो आणि तो ह्या अँपुला मध्येच काय करतो, फर्टिलायझेशन करतो. जर अँपुला मध्ये जर फर्टिलायझेशन नाही झालं, तो इस्थुमस मध्ये आला, तर इस्थुमस कनेक्शन असतं युटेरसचं, तर त्यानंतर फर्टिलायझेशन होत असतं. तर फर्टिलायझेशन होतं फक्त कुठे, या अँपुलामध्ये. तर लक्षात ठेवायचं की फर्टिलायझेशन कोणत्या रिजन मध्ये होतं, फक्त अँपुलामध्ये. तर अँपुलापर्यंत स्पर्मला कॅरी करावं लागतं. तर महत्वाचा पॉईंट आहे, नीटने विचारलेला आहे की फर्टिलायझेशनचं प्लेस कोणतं, तर अँपुला. इस्टिमस म्हणजे काय, तर इस्टिमस म्हणजे इट्स अ नॅरो पार्ट कनेक्ट ओपनिंग द युटेरस. तर युटेरसला जिथे कनेक्शन असतं त्याला इस्टिमस म्हणतात. हा इथे दाखवला तुम्हाला इस्टिमस. तर हा अँपुला इथला आणि हे आपलं फिमरी, हे इन्फंडिबुलम. तर अशा प्रकारे 3 पार्ट आहेत. तर 3 पार्ट सिक्वेन्सने विचारले गेलेले आहेत नीटला. तर सिंपल आहे, इन्फंडिबुलम, अँपुला आणि इस्टिमस. नीटचे पेपर बघा. युटेरस म्हणजे ती वॉल. तर युटेरस बद्दल आपण आधी थिअरी बघू, नंतर डायग्राम. तर युटेरस असतं, तर युटेरस अशा प्रकारे असतं. युटेरसला आपण ओम म्हणतो. ओम म्हणजे माहिती आहे, आपण त्याला मराठीत गर्भाशय म्हणतो. ठीक आहे. तर इट इज अ हॉलो मस्क्युलर, हे हॉलो म्हणजे मध्ये जागा असते, मसलचा बनलेला असतो पूर्ण पोर्शन, हे वरती खाली असे पूर्ण असे असे आणि हॉरिझॉन्टल अशा प्रकारचे मसल्स असतात. आणि त्याचं पियर शेप असतो. पियर माहिती आहे ना, पियरचं जे फ्रूट असतं तसं पियर सारखा असा शेप असतो. ह्या पियरच्या शेप मध्ये असा असतो, असे मसल्स. कुठे असतो, बिहाइंड युरिनरी ब्लॅडर. अबोव अँड बिहाइंड युरिनरी ब्लॅडर म्हणजे लोकेटेड युरिनरी ब्लॅडर जो बसलेला असतो, म्हणजे युरिनरी ब्लॅडर आहे तर त्याच्या शेजारीचा समोर आणि मागे थोडा बसलेला असतो. साईज त्याची बघा, साईज मध्ये एवढं इम्पॉर्टंट नाही, साईज वगैरे अशी कुठे विचारले जात नाही. तर सेंटीमीटर मध्ये असते, 5 सेंटीमीटर वगैरे लक्षात ठेवा, 2.5. महत्वाचा पोर्शन आहे की तो कसा दिसतो, तो पियर शेप, आणि त्याला काय म्हणतात, ओम म्हणतात. ठीक आहे. त्याचे पार्ट्स पेपरमध्ये विचारले जातात. तर त्याचे पार्ट्स, पहिला असतो फंडस असतो बॉडी, तिसरा असतो सर्विक. ठीक आहे. तर हे 3 महत्वाचे पार्ट आहे. डायग्राम आहे का बघू, नाही. तर युटेरसची डायग्राम बघून घेऊ. पार्ट्स दाखवणार असं काही बॉडी तिथे दिसत नाही. ठीक आहे, आधी तुम्हाला तिथे सांगतो नंतर. ठीक आहे. तर
अरे व्हॉल्यूम ऑफ कर, रेकॉर्डचा व्हॉल्यूम चालू आहे. हे बघा, आधी ते सांगतो, नंतर मग डायग्राम दिसली तर सांगतो. तिथे काही असं तिघी पार्ट दाखवलेलं नाही. तर हे बघा, सिंपल तुम्हाला तिघही पार्ट माहिती आहे. फर्स्ट म्हणजे काय, तर अप्पर पार्ट असतो, हा जो असा प्रकारचा आपला युटेरस असतो, जे अप्पर पार्टला फंडस म्हणतात. आणि नॉर्मली इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो ऑकरिंग फंडस. आणि हा जो अप्पर पार्ट असतो, तर इथे कुठेतरी काय करतो, हे बघा अशा प्रकारे युटेरस काढतोय मी. हा युटेरस असा असतो, याला सर्विक्स म्हणतात. खाली हा सर्विक्स असतो, ही त्याची बॉडी असते आणि हा फंडस असतो. तर इथून ह्या फॅलोपियन ट्यूब त्याला जॉईन झालेले असतात. इथे कुठेतरी तो काय करतो, नॉर्मली एम्ब्रिओ काय करतो, अटॅच करतो. तर एम्ब्रिओ इम्प्लांटेशन होण्याची नॉर्मली, कारण इथून येतो आणि इथेच अटॅच होतो, तर त्याची पोझिशन असते, त्याला काय म्हणतात, फंडस. टॉपला असतो. जी बॉडी म्हणजे मिडल पार्टला बॉडी म्हणतात. तर बॉडी हा काय असतो, मिडल पार्ट असतो. युटेरस विच ग्रॅज्युअली डाऊन, आणि तो काय होतो, ग्रॅज्युअली असा नारो होत जातो, डाऊनवर्ड छोटा होत जातो. आणि खाली जो ओपनिंग असतो त्याला सर्विक्स म्हणतो आपण. तर सर्विक्स नॅरो ओपनिंग अबाउट 2 to 5 सेंटीमीटर लेंथ अँड एक्सटेंड इन व्हजायना. तर ही डायग्राम. आणि एक्सटर्नल अँड एक्सटर्नल टुवर्ड्स बॉडी अँड एक्सटर्नल टुवर्ड्स व्हजायना. तर इंटरनल टुवर्ड्स बॉडी अँड एक्सटर्नल टुवर्ड व्हजायना. तर अशा प्रकारे बघा, ही बॉडी आहे, हा युटेरस आहे. तर ह्या युटेरसला तुम्ही काय म्हणणार, इथे याला म्हणणार, ह्या रिजनला म्हणणार तुम्ही, हा रिजन पुढचा आहे फंड. ही काय आहे, त्याची बॉडी. आणि ही काय आहे, सर्विक्स. ही ओपनिंग आहे व्हजायनामध्ये. तर याला सर्विक्स म्हणणार, याला बॉडी म्हणणार, आणि हा वरचा पोर्शन फंडस. आणि इथेच मोस्टली काय होतं, इम्प्लांटेशन होतं. झायगोट तिथे काय करतो, स्वतःला अटॅच करतो, आणि तिथे मग त्याचं डेव्हलपमेंट स्टार्ट करतो. कारण झायगोट याला अँपुला म्हणतात. हा अँपुलामध्ये काय झालेला असतो, तो फर्टिलाइज होतो आणि तिथून इथपर्यंत येतो आणि इथेच अटॅच होऊन जातो. इथून आला तर इथे अटॅच होतो. तर फंडस, बॉडी आणि सर्व्हिस, अशा प्रकारचे 3 पार्ट्स असतात. तर समजलं युटेरस चा शेप वगैरे, हे 3 पार्ट लक्षात ठेवायचे. फंडस, बॉडी आणि सर्व्हिस. यात असं महत्वाचं काही विशेष नाही. सर्व्हिस मध्ये बघू आपण. तो तो कुठे ओपन होतो, तर वजानामध्ये ओपन होतो. तर हॅज 2 ओपनिंग्स, इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल काय, तर सर्व्हिक्स इथे ओपन झाला वरती, तर त्याला इंटरनल म्हणतो. आणि बाहेर असलं तर एक्सटर्नल, टुवर्ड द वजाना. इंटरनल म्हणजे काय, तर इट इज पॅसेज हॅज टू. म्हणजे इंटरनल काय, तर आता हा जो पॅसेज आहे, हा युटेरसला इथे जेव्हा कनेक्ट करतो, तर त्याला म्हणायचं इंटरनल ओपनिंग. आणि जेव्हा इथे खाली वजाना स्टार्ट होतो, इथे जेव्हा कनेक्शन करतो, त्याला म्हणतात एक्सटर्नल. म्हणजे वजनाच्या कनेक्शनला एक्सटर्नल म्हणायचं आणि युटेरस कडच्या कनेक्शनला इंटरनल म्हणायचं. ठीक आहे. तर इंटरनल म्हणजे युटेरस कडचं पार्ट, आणि एक्सटर्नल म्हणजे वजनाकडचं पार्ट. तर त्याला असं सर्व्हिक्स आपण म्हणतो. सर्व्हिक्स अशा प्रकारे छोटासा पार्ट असतो. हे बघा, इथे सर्व्हिक्स आहे, ही वजायना आहे, हा सर्व्हिक्स आहे. याला आपण म्हणू इथे इंटरनल, हा इथे इंटरनल, आणि हा इथे एक्सटर्नल. असे 2 त्याचे पार्ट्स असतात, इनर आणि आउटर. तर कनेक्टेड आहात ना रे? हो सर. ओके. द इंटरनली द युटेन वॉल कॅन बी डिस्टिंग्विश टू 3 लेअर. आता युटेरस बद्दल आपण 3 गोष्टी, पहिली गोष्ट बघितली की त्याचं पहिला पार्ट म्हणजे त्याचे 3 पार्ट, फंडस, बॉडी आणि सर्व्हिक्स. आता हे 3 पार्ट महत्वाचे, त्याच्यानंतर त्याची वॉल महत्वाची, कारण वॉलच महत्वाची. जे वॉल आहे, ज्याला झायगोट अटॅच करणार आहे, त्याचा आपल्याला स्टडी करायचं. तर युटेराइन वॉलचे 3 लेअर असतात. आउटर मोस्ट लेअरला पेरीमेट्रियम म्हणतात. मिडल लेअर मस्कुलर असतो, त्याला म्हणतात मायोमेट्रियम. आणि तो काय असतो, थिक स्मूथ मसलचा बनलेला असतो. तर लक्षात ठेवायचं, स्मूथ मसल्स जे असतात, मसलचे टाईप असतात. काही स्मूथ असतात, काही स्टेटेड असतात. ठीक आहे. ते स्मूथ मसल्स असतात. आणि स्मूथ मसल्स हे ऍक्च्युली कसे असतात, तर ते इनव्हॉलंटरी कंट्रोल मध्ये असतात. ठीक आहे. म्हणजे ते आपलं ऐकतात का, बिलकुल नाही. विगरस कॉन्स्ट्रक्शन ऑफ धीज मसल्स आर लेबर ड्युरिंग द पाच्युरेशन. लक्षात ठेवा, हे बघा, बाहेरचा जो लेअर आहे, म्हणजे हा युटेरस आहे, युटेरसला स्वतःचा एक बाहेरचा लेअर असतो, त्याला पेरीमेट्रियम म्हणतात. कळालं? तर डोक्यात आधी बसवा, मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवणार आहे. पण बाहेरच्या लेअरला म्हणायचं पेरीमेट्रियम. त्याच्या मधला जो लेअर असतो, हा मधला, त्याला म्हणतात मायोमेट्रियम. आणि मायोमेट्रियम मध्ये काय असतं, तर लेअर असतात मसल्स, इथे मसल्स बसलेले असतात. त्या मसल्सचं वर्क, आणि हे मसल्स कोणत्या प्रकारचे असतात, तर स्मूथ मसल्स असतात. काय असतात, स्मूथ मसल्स. आणि स्मूथ मसल्सचं वर्क काय असतं, की लेबर म्हणजे काय, तर आपण व्हिगरस कॉन्ट्रॅक्शन होणं म्हणजे काय, मसल्सचं काम एकच आहे, कॉन्स्ट्रॅक्ट होणं आणि एक्सपांड होणं.
ते कधी कॉन्ट्रॅक्ट होतात तर लेबर समजतं ना, जेव्हा आपण लेबर म्हणतो प्रेग्नन्सीमध्ये, तेव्हा त्याचा अर्थ असतो मुलाला जन्म देतानाच्या प्रोसेसला आपण लेबर म्हणतो किंवा वर्क करणं म्हणतो. तर लेबर म्हणजे जेव्हा लेडीज मुलाला जन्म देत असते, त्याला म्हणतो आपण पाच्युरेशन, म्हणजे त्याला चाइल्डचं बर्थ म्हणतो. तेव्हा तिथे काय होत असतात, ह्या मसल्सचं काम ते ऍक्टिव्हेट होतात आणि मुलाला काय करतात, हा जो अशा प्रकारचा युटेरस आहे, ज्याला काय करतात, कॉन्ट्रॅक्ट करतात. म्हणजे असं युटेरस आहे आणि याच्या वॉलमध्ये जे मसल्स आहेत हे सर्व काय करतात, कॉन्ट्रॅक्ट करतात, त्याला छोटं करतात. तो एवढा छोटा होतो. मग यातला बेबी काय होतो, फॉरवर्ड होतो, तो बेबी पुढे जातो. तर तेव्हाच हे मसल्स काय करतात, काम करतात. तर मुलाला जन्म देतानाच्या प्रोसेसला पॅच्युरेशन म्हणायचं. आणि जेव्हा तिथे जे वर्क होतं, म्हणजे त्या लेडीजला तिथे मसल जे वर्क करतात बॉडीमध्ये, तर त्याला लेबर काय म्हणतात, लेबर पेन किंवा लेबर असं आपण म्हणतो, वर्क म्हणतो. तर पॅच्युरेशन म्हणजे मुलाला जन्म देणं समजलं. मग काही महत्त्वाचं आहे की तुम्हाला माहिती पाहिजे. तेव्हा लेबरच्या काय होतात, त्यांना ऍक्च्युली लेबर करावं लागतं, म्हणजे वर्क करावं लागतं. त्याचं लेडीजला पेन वगैरे होतं थोडं. तर द इनर मोस्ट लेअर इज कॉल्ड एज द इंडोमेट्रियम. तर पहिला बाहेरचा लेअर लक्षात ठेवायचं. पहिला लेअर म्हणजे पेरिमेट्रियम, दुसरा म्हणजे मायोमेट्रियम आणि तिसरा म्हणजे इंडोमेट्रियम. सिंपल आहे. इंडोचा अर्थ काय म्हणतो, इनर असतो. मायोमेट्रियम मध्ये लक्षात ठेवायचं पेरिफेरल म्हणजे बाहेरचं. पेरिफेरल, इंडो आणि मायो म्हणजे मधला. मायो मध्ये लक्षात ठेवायचं मसल्स असतात आणि ते चाइल्डच्या बर्थ म्हणजे पॅच्युरेशनला काय करतात, वर्क करतात. द इनरमोस्ट लेयर समजला. और द म्युकोसल मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ स्ट्रॅटिफिटेड इपिथेलियम. आता हा जो मधला लेयर आहे हा भरपूर महत्वाचा आहे. तो कशाचा बनलेला असतो, तर स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. इपिथेलियल सेलचा एक टाईप असतो, त्याला म्हणतात स्ट्रॅटिफाईड. आतापर्यंत तुम्ही कोणत्या इपिथेलियल ऐकल्या होत्या, सिलिएटेड इपिथेलियल, ठीक आहे, किंवा क्युबायडल इपिथेलियल. आता स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल नावाच्या काय असतात, इपिथेलियल असतात. मी मागे दाखवलं तुम्हाला की क्युबायडल आणि स्ट्रॅटिफाईड मध्ये डिफरन्स असतो. तर एकदा पुन्हा दाखवतो. क्युबायडल तुम्हाला इथे दिसत आहे. क्युबायडल चांगले क्यूब दिसत आहेत ना, स्टॅटिफाईड दिसत आहे. असे एकमेकाला असे फ्लॅट झालेले आहेत, चपट्या झालेल्या आहेत. ते दिसतंय ना, चपट्या होणं समजतंय ना, एका लेअरवरती जर ऍड होणं. सिंगल लेअर नसतो तो, असा एक बंचचा लेअर असतो आणि ते असे एकमेकावरती कॉम्पॅक्ट झालेले असतो. करताय हे स्टॅटिफाईड. ऐकू येते का, कनेक्टेड आहात का? येस. हो सर. हा, तर बघा दोघांमध्ये क्युबायडल जेव्हा मी म्हणतो तेव्हा लक्षात ठेवायचं, असे चांगले क्यूबचं काय बनलेलं असतं, ते लेअर बनलेला असतो. असा चांगला कंटिन्यू लेअर असतो. आणि स्टॅटिफाईड म्हणजे दिसायलाच तुम्हाला त्यासाठी दाखवावं लागलं ते कसं असतं बघा, एकदम अशा फ्लॅट, एकदम प्रेशरने क्वीज झालेल्या असतात. अशा चपट्या शेल्स असतात, अशा एकदम चपट्या आणि एकमेकावरती अशा बसलेल्या असतात अशा. आणि क्युबायडल म्हणजे चांगल्या क्यूब्स असतात. दोघांमध्ये भरपूर फरक आहे. आणि हा एक बंच मध्ये काम करतो, हे सिंगल लेअरही काम करतात. तर समजतं ना, बंच ऑफ लेअर आणि फ्लॅट झालेल्या यांना स्टॅटिफाईड इपिथेलियल म्हणतात. सिलेटेड इपिथेलियल इथे दिलेल्या नाहीयेत. एक मिनिट बघू बरं, इथे दाखवून देतो. हे बघा, इपिथेलियल सेल तुम्हाला समजलंच पाहिजे. जाऊ दे, काही सापडत नाही मला, नंतर दाखव तुम्हाला. सिलेटेड इपिथेलियम ते हे दिसलं का, सिलेटेड इपिथेलियम अशा सेल्स असतात आणि सेल्सला वरती हेअर्स असतात. असे सेल्स अशा असतात, लांब असतात आणि त्याला असे वरती हेअर्स असतात. याला म्हणायचं सिलेटेड इपिथेलियम. याचं काय बनलेलं असतं, आपलं फॅलोपियन ट्यूब बनलेलं असतं. त्याला हेअर काम काय असतं, याला असे हेअर्स असतात वरती. तर त्या हेअर वाल्यांना म्हणायचं सिलेटेड इपिथेलियम. त्या फॅलोपियन ट्यूब मध्ये असतं. चला, कुठे होतो आपण.
तर आपण बघितलं की पहिला लेयर जो असतो युटेरसचा त्याला म्हणायचं पेरिमेट्रियम, दुसरा म्हणायचं मायोमेट्रियम. त्याच्यात मसल्स असतात, बरच्या वेळेस काम करतात. तिसरा इंडोमेट्रियम. इंडोमेट्रियमला स्टॅच्युरेटेड इपिथेलियम तुम्हाला दाखवल्या काय असतात तर द थिकनेस ऑफ दिस लेयर रेग्युलरली अंडरगो चेंजेस. तर ह्या लेयर्स आपल्याला पुढे मेस्ट्रुअल सायकलला काम करणार आहे. हा लेयरची थिकनेस काय होते रेग्युलरली चेंज होते आणि ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये पार्ट घेणारा लेयरला म्हणायचं इंडोमेट. हाच एक लेयर काय करतो काम करतो. इट इज इट इज रिचली सप्लाय ऑफ ब्लड व्हेसल्स आणि ह्या लेयरला भरपूर ब्लड सप्लाय आलेला असतो. काय आलेला असतो ब्लड व्हेसल्स आलेला असतात. ग्लँड्स इथे असतात, ब्लड व्हेसल्स इथे असतात. अँड ही प्रोव्हाइड नरिशमेंट फॉर फिटस. आणि का असतं एवढं तर ह्या मधला जो लेयर असतो याला फिटस म्हणजे आज झायगोट अटॅच करतो. इथे बेबी डेव्हलप होतो आणि त्या बेबीला सप्लाय करण्याचं फूड वगैरे काम हा लेयर करतो. त्याच्यामुळे याची थिकनेस चेंज होत असते आणि याला ब्लड सप्लाय चांगला असतो आणि याच्यात ग्लँड्स असतात काही पुढे आपण त्याच्यावर डिस्कस करू जसे येतील तसे. तर बेबीला न्यूट्रिशन देण्याचं काम हा लेयर करत असतो. तर युटेरस कॅन्सर. तर युटेरस कॅन्सर इथे दिलं आहे की मोस्ट ऑफ द युट्राइन कॅन्सर बिंग लेयर सेल दॅट आर लाइनिंग इंडोमेट्रियम. तर तुम्हाला माहिती आहे की लेडीज मध्ये हा एक कॉमन डिसीज आहे युटेराइन कॅन्सर. तर तुम्हाला माहिती असेल की ते सिम्पटम काय असतात तर त्याचे वॉल जे असतात हा इंडोमेट्रियम जो असतो याच्यामध्ये काय होतं जी लाइनिंग जी असते म्हणजे त्या सेलचे स्टॅटेड इपिथेलियम सेल असतात ना तर त्यांच्यामध्ये काय होतं की कॅन्सर होतं म्हणजे काही त्यांच्या ऍबनॉर्मल ग्रोथ व्हायला लागते. म्हणजेच काय तर त्या कॅन्सर समजतं ना त्या सेल्स ऍबनॉर्मली काय करतात कुठे ग्रो करतात.